हॅलो, मी डॉक्टर कल्पना सांगळे. आज मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्याशा टिप्स देणार आहे लहान बाळाला औषध कसं पाजायचं त्याच्यावरती. बरेचदा ॲलोपॅथीच्या औषधांची चव इतकी काही चांगली नसते. म्हणजे सुरुवातीला तोंडात घातल्यानंतर गोड जरी लागलं, त्यानंतरचं त्याची आफ्टर टेस्ट बऱ्यापैकी कडू असते. त्यामुळे बरेचदा मुलं ती तोंडात घेतल्यानंतर उकळून टाकतात आणि त्याबरोबर पोटामध्ये असलं नसलेलं सगळं बाहेर येतं. त्यासाठी साधारणपणे 1 वर्षाच्या आतील मुलांना औषधं कशी पाजायची त्याच्या ह्या छोट्याशा टिप्स आहेत. औषधांचे वेगवेगळे फॉर्म्स येतात लहान मुलांचे. एक असतं सिरप, एक असतं ड्रॉप्स. ड्रॉप्स हे कॉन्सन्ट्रेटेड असतात, हे लक्षात घ्या. त्याच्या बाटल्या आकाराने छोट्या असतात. त्याच्याबरोबर ड्रॉपरसारखं ह्या टाईपमध्ये ह्याच्यापेक्षा जरा छोटं असतं ड्रॉपर मिळतं आपल्याला. एक कांडी असते, त्याच्यावरती मार्किंग्ज असतात आणि ते मॅक्स टू मॅक्स 1.5 ml पर्यंतचे ते मार्किंग्ज असतात. 1 to 1.5 ml. सिरपबरोबर तुम्हाला साधारणपणे अशा तऱ्हेचे कप्स येतात. त्याच्यावरती 2.5, 3.5, 5, 10, कधीकधी मोठे पण असतात, 15 ml पर्यंतचे मार्किंग्ज असतात. सिरप जे असतं ते डायल्यूट असतं. याचा अर्थ काय आहे की ड्रॉप्सची जी छोटी बाटली असते ना, त्याच्यामध्ये अंदाजे ॲप्रॉक्सिमेटली 1 ml जे कॉन्सन्ट्रेशन औषधाचं असतं ते या सिरपमध्ये 5 ml असतं. म्हणजे हे जरा पातळ असतं आणि ड्रॉप्स घट्ट असतात. तर ड्रॉप्स बनवायचा उद्देश काय आहे की छोट्या बाळांना आपण त्याची क्वांटिटी कमी देतो. म्हणजे साधारणपणे 0.5 ml किंवा 0.8 ml किंवा मॅक्स टू मॅक्स 1 ml पर्यंत आपण ते दिल्यानंतर त्याचं पूर्णपणे तो डोस जाऊ शकतो. ते बाळाच्या वजनाप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेट करून देत असतो. सिरपमध्ये टेस्टला ते ड्रॉप्सपेक्षा जरा डायल्यूट असल्यामुळे जरा बरे असतात, पण मग त्याची क्वांटिटी जास्त द्यावी लागते. आता शक्यतो एक 6 months to 8 months पर्यंत मी तरी ड्रॉप्स प्रिफर करते, कारण ते मग थिंबामध्येच थोडे थोडे द्यावे लागतात. आणि 1 वर्षाच्या पुढे किंवा 10 महिन्याच्या पुढ्याच्या बाळांना साधारणपणे सिरपचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं, सिरपची जी औषधं असतात ती देण्यात जरा इझी पडतं. आता 2.5 ml समजा एखाद्या बाळाला द्यायचं झालं तर मी ह्याच्यामध्ये 2.5 ml मोजून घेईल आणि जर मी तसंच बाळाच्या तोंडात टाकलं तर ते एकतर सांडलवंड होईल. बाळ डोकं हलवत असतं, हाताने मारू शकतं, त्याच्यामुळे ते तोंडात जात नाही. अशा वेळेस एक आयडिया म्हणजे आपण सिरिंज यूज करू शकतो. सिरिंज एक साधारणपणे 5 cc सिरिंज आणायची. त्याच्यावरती मार्किंग्ज असतात. समजा 2.5 ml द्यायचं झालं तर आपण ह्याच्यामध्ये काढून बरोबर हे याच्यामध्ये घेऊन 2.5 ml घ्यायचं औषध आणि मग ते हळूहळू थोडं करत बाळाच्या तोंडामध्ये टाकायचं. बाळाच्या तोंडामध्ये सिरिंज घातल्यानंतर ते पूर्ण औषध जाऊपर्यंत शक्यतो काढू नका, कारण काढली की मग ते बाळ ते बाहेर टाकून देऊ शकतं परत. तोंडात जर हे सिरिंज राहिली तर मग ते ॲटलिस्ट ते चोखून गिळेल. ह्याच्याने जमत नसेल तर बाटलीचं जे निप्पल असतं दुधाची बाटली वापरायची नाही दुधासाठी. हे फक्त मी औषध पाजण्याकरता इझी पडावं म्हणून ते निप्पल फक्त यूज करायचं, बाटली यूज करू नका. निप्पल ह्याच्या टोकाला लावायचं. आत्ता माझ्याकडे निप्पल नाही आहे म्हणून मी नाही दाखवू शकत तुम्हाला प्रॅक्टिकली, पण ह्याच्या निप्पल आणि मग ते निप्पल आपण बाळाच्या तोंडात घातलं की बाळ ते चोखून ते औषध घेऊ शकतो. ही एक आयडिया करू शकता. आणि बाळाचे मेडिसिन डिस्पेन्सर म्हणून मार्केटमध्ये मिळतं. मला वाटतं काही साईट्सवरती पण ते मिळत असेल, ज्याच्यामध्ये असंच निप्पल असतं आणि पाठीमागे सिरिंज असते आणि असे कंबाईन एक ते किट असतं. त्याच्याने ते मेडिसिन डिस्पेन्सरने तुम्ही बाळाला औषध देऊ शकता. त्याच्यापेक्षा जर स्वस्तात असेल तर सरळ ही एक सिरिंज आणायची मेडिकल शॉपमधून आणि फक्त निप्पल आणायचं, जर बाळ छोटं असेल तर. मोठ्या बाळाला फक्त ह्याच्याने होऊ शकतं आणि थोडं द्यायचं. बरेचदा बाळ का जेवल्यानंतर आपण जर औषधं दिली तर मग ते बाळ ते औषध उकळून टाकतं. उकळून टाकल्याबरोबर त्याच्याबरोबर सगळं खाल्लेलं अन्न पण बाहेर पडतं.
त्याच्याकरता काय करायचं की शक्यतो मग अशा वेळेस मग काही खाऊ घालायच्या आधी औषधं द्यायची आणि त्यानंतर मग त्याला जेवू घालत जायचं. साधारण एक 10-15 मिनटाच्या अंतराने काहीतरी खाऊ घालायचं नंतर. समजा बाळाने औषध दिल्यानंतर 15 मिनटाच्या आत जर उलटी करून टाकली, औषध पूर्ण डोस तुम्ही त्याला परत द्यायचा आहे. समजा अर्ध्या तासाच्या नंतर उलटी केली तर साधारण तुम्ही अर्धा डोस परत रिपीट करू शकता. तासाभराने जर उलटी केली तर आपण असं अज्यूम करू शकतो की ते पूर्णपणे पचलेलं आहे, मग काय परत रिपीट करायची गरज नाही. तर अशा ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या मी शेअर करते. अजून काही मला लक्षात आलं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल. तोपर्यंत मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, हात वारंवार स्वच्छ धुत राहा. गुड डे.